कुचन प्रशालेत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकं वाटप करण्यात आली। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात सदानंद नारायण बोगम आणि शोभना सदानंद बोगम यांच्यामार्फत प्रशालेतील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं वाटप करण्यात आले। याप्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त रमेश बोद्दुल यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं करण्यात आली। प्रास्ताविकात प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रशालेत गरीब घरातून येणारे, शैक्षणिक सुविधांचा अभाव असणारे आमचे विद्यार्थी उज्ज्वल यश प्राप्त करतात, त्याबद्दल आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं। सदानंद बोगम यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना कष्ट करा, प्रामाणिकपणा जपा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास चांगलं यश संपादन करता येतं असं त्यांनी सांगितलं। तर प्रसाद बोगम यांनी अभ्यास करून खूप खूप मोठे व्हा असा संदेश दिला। कार्यक्रमाच्या शेवटी पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी बोगम कुटुंबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार मानले। या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन चौकारे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वप्ना मोरे यांनी केलं। अभ्यास करा, खेळा म्हणताय, हो ते म्हणताय, करा म्हणतात, मी तसं म्हणणार नाही बरं का, पण असंही म्हणणार नाही अभ्यास करू नका। अभ्यास केल्याशिवाय तुमचं पुढचं भविष्य चांगलं होणार नाही, हे लक्षात ठेवा। आता काय, ही 4 गोष्टी फक्त सांगणार आहे, 4च गोष्टी। एक, कष्ट करायला शिकायला पाहिजे, कष्ट, कुठल्याही परिस्थितीत कष्ट करायचे। 2, कष्टानंतर काय, प्रामाणिकपणा पाहिजे। नाहीतर म्हणायचं मी अभ्यास केला, 4 तास अभ्यास केला आणि कसं केला, पुस्तक उलट धरून